हा सर, आणि MRI चे 5,000 रुपये होते. डॉक्टर काही पैसे कमी नाही होणार का? हो ताई, आधीच खूप कमी करून सांगितलेत, आता यापेक्षा कमी नाही होऊ शकत. ए भावड्या, दुसऱ्या डॉक्टरला फोन लाव. हे डॉक्टर कामाचं नाही. ए भावड्या, दुसऱ्या डॉक्टरला फोन लाव. माफ करा डॉक्टर, जरा ते आजारी झालेत म्हणून त्यांना टेन्शन आहे. प्रत्येक डॉक्टर पैसे घेणार नसतो. आजी, आजकालचे डॉक्टर त्यांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करून लोकांच्या मदतीसाठी हातभार लावतात. तर उपचाराचे आणि औषधाचे पैसे घेणे हा त्यांचा व्यवसायाचा एक भाग आहे. तर खरा डॉक्टर तो नाही जो फक्त लोकांचा आजार बरा करतो. खरा डॉक्टर तो आहे जो प्रेमाने आणि माणुसकीने उपचार करतो. अहो आई, डॉक्टर केवळ औषध नाही तर धीर देणारे शब्द, आत्म्याला शांतता देणारी वृत्ती आणि रुग्णांसाठी योग्य ते उपचार करण्याची सेवा देखील देतात. बरोबर, हा डॉक्टर चालतो. डॉक्टर थोडेसे पैसे कमी करा, पण माय पोरं बघा, बरं होईल ना हो डॉक्टर. चला, येतो मी. ऑपरेशनचं कळवा. हो हो. जागा लिहायला पाणी आणते, थांब, पाणी आणते. हे घे पाणी पी, पाणी पी. काय झालं? डॉक्टर काही आले नाही. होते. काही नाही रे. अटॅक होता. नाही ऐकलं रे. मी. 50,000 रुपये खर्च येणार, पण तुम्ही काळजी करू नका, मी बरा होईल. आणि इथून पुढे डॉक्टर बोलवायची काहीच गरज नाही आता. मी काय म्हणते, अशी परिस्थिती आली ना तर हारायचं नसतं. तो वरचा जसे दरवाजे बंद करतो ना, तसे नवे दरवाजे पण उघडतो बर का. आपण फक्त चालत राहायचं, रस्ता तिथेच असतो. ठेच लागली म्हणून चालायचं थांबवायचं नसतं. आपण चालत राहायचं, मार्ग हा आपोआप दिसतो. तुम्ही इतका विचार करू नका. मी एक शेतकरी आणि वडील. माझं नाव जसं साधं सोपं सरळ आहे ना, तसं माझं आयुष्य ते कधीच नसतो. माझ्या जीवनाचं गणित म्हणजे हा पाऊस. जर तो कोसळला तर माझं जीवनच सुखीकार होतं. मी रोज सकाळी ऊस, कापूस, गहू हे पिकवण्यासाठी शेतात नांगर धरतो. आणि हाच पाऊस जर नाही पडला तर माझ्या जगण्याचं गणितच कोलमडतं. माझं आयुष्य म्हणजे 4 छोट्या माणसांचं जग आहे. त्यात माझी बायको रोज शेतात काम करते आणि माझी मुलं शाळेत शिकतात. यासाठी या बापाला कर्ज काढावे लागते हो. पण ते त्याला परवडत नाही. समाजात चालत आलेली हुंड्याची प्रथा प्रत्येक बापाला हातबल करते. आज नवीन गोष्टी घडत आहे, जसे की रमी सर्कल, जंगली रमी. यात आई बापाची लेकरं पैसे गुंतवतात आणि त्यात त्यांचा तोटा होतो. सोशल मीडियामुळं ह्याच आई बापाची मुलं त्यांच्यापासून दुरावत चालली आहेत. बोला आता, तुम्हीच सांगा, यात या आई बापाची काही चुकी आहे का?